इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण ऐतिहासिक ठेव्यांचं जतन या चॅप्टरचा वन शॉट व्हिडिओ पाहणार आहोत. आता हा जो धडा आहे, हा धडा कशाशी संबंधित आहे? ऐतिहासिक ठेव्यांचं जतन. म्हणजे जो आपला ऐतिहासिक ठेवा आहे, तो कशा प्रकारे आपण सांभाळून ठेवला पाहिजे, या विषयावरती हा संपूर्ण धडा जो आहे, तो महत्वाचा आहे आणि त्याच्यावरती बेस आहे. कोणकोणत्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत? तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहूया इतिहासाची साधनं काय असतात आणि त्यांचं जतन कसं केलं जातं. नंतर काही नावाजलेली संग्रहालय जे की मोस्ट IMPI लास्ट इयर याच्यावर प्रश्न आलेले आहे आणि याच्यावर तर प्रश्न मागच्याच वर्षी विचारलाय ग्रंथालयावरती. सोबतच अभिलेखागार आणि कोश वाङ्मय काय असतं, तसेच तळकोश काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण याच्यात समजून घेऊया. सुरू करूया. बघा, अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचं फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधनं आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ. खूप साऱ्या हिस्टॉरियन्सनी आपण ते युरोपातले पाहिले, भारतातले पाहिले, संपूर्ण जगभरामध्ये इतिहासासाठी संशोधन झालं आणि त्या संशोधनामधून कितीतरी ग्रंथ तयार झाले आणि त्याच्यातून आज आपल्याला इतिहासाची माहिती मिळते. सोबतच अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचं संवर्धन आणि जतन करण्याचं आणि त्यातील निवडक दस्तऐवज ग्रंथ पुरावस्तू प्रदर्शित करण्याचं काम हे संग्रहालय आणि त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागार आणि ग्रंथालय करत असतात. आता हा जो एक अत्यंत महत्वाचा मोलाचा ठेवा आपल्याकडे आहे, हा ठेवा जर आपण कुठेही ठेवला तर काय होऊन जाणार? खराब होऊन जाणार. म्हणून त्याला कुठं ठेवलं पाहिजे? अशा ठिकाणी ठेवलं पाहिजे की ज्या ठिकाणी त्याचं काय होणार? चांगलं जतन होणार. ती कोणती ठिकाणं आहेत? ती आहे संग्रहालय, ग्रंथालय आणि अभिलेखागार. म्युझियम्स मध्ये, ग्रंथालयांमध्ये, सोबतच अभिलेखागारांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजे. त्याच्याच बरोबर लोकांपर्यंत त्याच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पण पोहोचली पाहिजे, ज्यानं त्याच्यावर काय होईल? रिसर्च होईल आणि त्या रिसर्च मध्ये, त्या मॅगझिन्स मध्ये त्या विषयावरती बोललं जाईल, काही संशोधन होईल आणि लोकांमध्ये त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण होईल. ठीक आहे, तर यासाठी त्याची प्रकाशनं पण प्रसिद्ध काय केली जातात. आता याच्यामध्ये हे दस्तऐवज जे आहेत, पुरावस्तू आहेत, हे प्रदर्शित केले जात नाही, परंतु ऐतिहासिक दृष्ट्या ते महत्वाचे असतात. ते संग्रहालय आणि अभिलेखागारामध्ये जतन केले जातात. ते कुठं प्रदर्शनीमध्ये ठेवले जात नाही. एखाद्याच वेळेस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील, पण जनरली या गोष्टी खूप नाजूक असतात, महत्वाच्या असतात आणि त्यामुळे त्यांचं प्रदर्शन कुठं होत नाही. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार जपून ठेवलेली आहे, त्याचं कधी प्रदर्शन लागत नाही. महाराजांचं सिंहासन आहे, पण तिथं जर तुम्ही गेले त्या लंडनच्या म्युझियम मध्ये तर तुम्ही ते पाहू शकता. म्हणजे त्या जतन केल्या जातात, पण त्या कुठं संशोधनाला किंवा आपण म्हणू शकतो त्याला कुठं असं याचं प्रदर्शनीला ठेवलं जाऊ शकत नाही. संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. जे रिसर्चर्स असतात त्यांनाच ते दिले जातात, कागदपत्र महत्वाचे आणि काही वस्तू. पण संग्रहालय ग्रंथाचं जतन आणि व्यवस्थापन करत असतात आणि ग्रंथांचं जतन जे करणारी ठिकाण असतं ते कोणतं असतं ठिकाण? ग्रंथालय असतं. तर हे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन याच्याबद्दल असली पाहिजे. पुढचा जो महत्वाचा भाग आहे इतिहासाची साधनं आणि त्यांचं जतन. इतिहासाची साधनं मिळवणं, त्यांच्या नोंदी करून त्याची सूची तयार करणं, म्हणजे त्या साधनं कुठून तरी जमा करणं, त्याची नोंद बनवणं की आपल्याला काय काय मिळालंय, त्याची सूची तयार करणं, एक लिस्ट तयार करणं, हस्तलिखित, हँडरायटिंग्स, जुने ग्रंथ, पुरावस्तूच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई ह्या प्रदर्शित करणं, गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात, कारण अतिशय नाजूक अशा त्या असतात. या कामासाठी विविध विषयांमधील कृतीसाठी जे प्रशिक्षक आहेत तेच लोक बोलावले जातात. सोबतच योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच ही कृती तुम्हाला साफसफाईची याची दिली जाते. त्याचबरोबर मौखिक साधनं कोणकोणती असतात हे तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल. याच्यामध्ये काही मौखिक साधनांचे जतन होतं. लोक परंपरेतील गीतं, कहाण्या यांचं संकलन करणं, जे तुम्हाला माहिती असेल त्या लिहून काढणं, त्या लिहून काढल्यानंतर त्या स्टोअर करून ठेवणं, संकलित साहित्याचं वर्गीकरण करणं की आदिवासी साहित्य कोणतं आहे, ग्रामीण भागातलं कोणतं आहे, अशा प्रत्येक गोष्टीचं त्याचं विश्लेषण करणं, त्याला समजून त्याचा अन्वयार्थ करणं, अर्थ लावणं, अशा संशोधित मौखिक साहित्य प्रकारामध्ये आपल्याला उपयुक्त प्रशिक्षणात बऱ्याच गोष्टी दिसतात. जसं समाजशास्त्राचं होतं, सामाजिक मानवशास्त्राचं होतं, मिथका आहे, भाषाशास्त्र आहे, ग्रंथालय व्यवस्थापन आहे, इतिहास आणि इतिहास संशोधनाच्या संबंधित पद्धती आहेत आणि संशोधनापर लेख आहेत.
यामध्ये हे सगळं प्रशिक्षण, उपयुक्त प्रशिक्षण यासाठी दिलं जातं. तर हे प्रशिक्षण कोणतं आहे ते एकदा बघून घ्या. त्यानंतरचा महत्वाचा विषय याच्यात जो आहे तो म्हणजे की लिखित साधनं. लिखित साधनं भरपूर आहेत आपल्याकडे. ताम्रपट्ट, तांब्याच्या पत्रावरती जे लिहिलं जातं त्याला आपण काय म्हणतो? ताम्रपट. दरबारामध्ये जी दफ्तरं असतात, कोणत्याही राजाच्या दरबारात दफ्तरं होती आणि त्याचा अभ्यास केला जायचा. याच्यामध्ये ते लिखित साधनाचा खूप चांगला दस्तऐवज आहे. खासगी पत्र जे त्यांनी एकमेकांना पाठवले होते, दैनंदिनी त्यांच्या ज्या होत्या, डायरीज होत्या, ऐतिहासिक ग्रंथ त्यांचे, हस्तलिखित चित्र, फोटोग्राफ, छायाचित्र, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचं संकलन आणि संपादन केलं जातं. दस्तऐवजाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया पण केल्या जातात. कोणत्या केल्या जातात संवर्धनासाठी प्रक्रिया? सफाई केली जाते आणि इतर रासायनिक प्रक्रिया म्हणजे केमिकल गोष्टींचा पण वापर करतात. दस्तऐवजांचं ऐतिहासिक मूल्य निश्चित केलं जातं की त्याची प्राइस सध्या मार्केटमध्ये किती असेल, ही एवढी अँटिक गोष्ट आहे, त्याची प्राइस किती असेल. आणि दस्तऐवज प्रदर्शितही केले जातात, त्यांचे प्रदर्शनी होतात. संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष हेही प्रकाशित केले जातात. रिसर्च जे करतात लोक, जे त्याचे संपादकीय लेख पेपरमध्ये येतात, त्याच्यावर रिसर्च करून बऱ्याच गोष्टी ज्या आहे पुढे पाठवल्या जातात लोकांपर्यंत वाचण्यासाठी, त्या पुढे येतात. त्यानंतर उपयुक्त प्रशिक्षण याच्यासाठी आहे. जसं काही लोकांना ब्राह्मी लिपी, मोडी लिपी, पर्शियन लिपी येते, तर ते लिपीचे जे जाणकार आहे त्या लोकांना तिथं बोलावलं जातं. यासारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान त्यांना दिलं जातं. ज्या लोकांना ते शिक्षण घ्यायचे त्यांना पण. इतिहासकालीन समाजरचना, परंपरा, साहित्य, संस्कृती, राजसत्ता, राजव्यवस्था, शासन व्यवस्था, प्राथमिक ज्ञान या सगळ्या गोष्टींचं दिलं जातं की कशी परंपरा तेव्हा होती, समाज रचना कशी होती, संस्कृती कशी होती, शासन व्यवस्था कशी होती. विविध चित्रशैली बद्दल माहिती दिली जाते, शिल्पकला शैलीबद्दल दिली जाते, त्यांच्या विकासाचा क्रम, त्याचं ज्ञान त्यांना दिलं जातं. कागदाचे प्रकार सांगितले जातात, कोणते कसे वापरलेत, शाई कशी वापरली आहे, रंग तिथून कुठून घेतलेला आहे प्रत्येक साहित्याचा, या सगळ्या प्रशिक्षणाच्या गोष्टी त्याच्यात येतात. कोरीव लेखासाठी वापरलेला दगड असो, धातू असो, त्याच्या स्वरूपाविषयी माहिती दिली जाते. दस्तऐवजाची सफाई, संवर्धन ही गोष्टी आहेच, त्याच्यात रासायनिक रसायन कोणते वापरायचे हे सगळं सांगितलं जातं. संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि संशोधनापर याच्यावर कोणतं लेखन केलं जाऊ शकतं, याही गोष्टीचं जे आहे ज्ञान याच्यामध्ये दिलं जातं. सोबतच भौतिक साधनं आणि पुरावस्तूचं संकलन, कालखंड, प्रकार यानुसार वर्गीकरण करणं, सूची तयार करणं, संवर्धन करणं, निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती ज्या आहेत, त्यांचे जे डुप्लिकेट्स असतात त्या प्रदर्शित करणं, त्याच्याबद्दल पुरावस्तूबद्दल संशोधनपर लेखन करणं, रिसर्च तयार करणं. त्याबरोबर वनस्पती, प्राणी यांचं अश्मीभूत औषध जे असतात, जे कार्बनिफेरस टाईपचे जे असतात, म्हणजे त्याला आपण जीवाश्म म्हणतो, तर त्या जीवाश्मांचं वर्गीकरण करणं. एखादा वनस्पती सापडली जमिनीखाली, एखादा प्राणी सापडला जमिनीखाली, त्याचं केलं जातं, सूची तयार केली जाते, त्याची पण लिस्टिंग केली जाते. निवडणूक जीवाश्म आणि त्या जीवाश्मांच्या प्रतिकृती प्रदर्शित केल्या जातात, त्यांचे पण डुप्लिकेट्स जे आहे ते तयार करून प्रदर्शित केले जातात. याच्यामध्ये उपयुक्त प्रशिक्षण बरंच आहे. पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत, प्राचीन संस्कृतीचा अभ्यास, पुरावस्तू बनवण्यासाठी जे दगड वापरले, खनिज वापरले, धातू वापरले, चिकणमाती वापरली, त्याचे प्रादेशिक स्रोत कोणते होते, रसायनशास्त्रीय वैशिष्ट्य काय आहेत त्याचे, सफाई हा एक गुणधर्म आहेच, कलाशैली, विकासाचा क्रम आणि पुरावस्तू, जीवाश्म यांची प्रतिकृती. तर एक गोष्ट आपण पाहिली तर जतन करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण प्रत्येक सेक्शन मध्ये दिलं जातं. ग्रंथालयात वेगळं प्रशिक्षण आहे, मौखिक साधनांसाठी वेगळं प्रशिक्षण आहे, पुरावस्तूंसाठी वेगळं प्रशिक्षण आहे. यावर प्रश्न एखादा तरी येऊ शकतो. सोबतच आहे आता काही नावाजलेली संग्रहालय, आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट विषय आहे. बघा, मध्ययुगात युरोपमध्ये राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कला वस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची जी कल्पना आहे ती उदयाला आली होती की संग्रहालय असली पाहिजे, म्हणजे म्युझियम्स असले पाहिजे, त्याच्यात जुन्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, महत्वाची कार्य आहेत, ते दाखवली गेली पाहिजे. तर ही संग्रहालयाची संकल्पना युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्तींनी काढली. त्यामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकारानं मोनालिसा नावाचं जे बहुचर्चित चित्र आहे ते समाविष्ट केलं. आणि लिओनार्दो द विंची फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या दरबारात होता,
पहिला फ्रान्सिसच्या दरबारात होता तो लिओनार्दो दा विंची, फ्रान्सचा होता. नेपोलियन बोनापार्टनं आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कला वस्तूंमुळे लूर नावाचं जे संग्रहालय आहे तिचा संग्रह वाढत गेला आणि सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन पासून तर आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. तुम्ही जर कधी लूर संग्रहालयाला गेले 3,80,000हून गोष्टी तुम्हाला तिथे सापडतील, एवढं जास्त तिथं कलेक्शन आहे. काही संग्रहालय नावाजलेली, जसं ब्रिटिश संग्रहालय कुठे आहे असं विचारलं तर इंग्लंडला सांगायचं लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली होती. हॅन्स लोवान या तत्कालीन निसर्गशास्त्रानं याच्या संग्रहालयात सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या होत्या. यामध्ये अनेक ग्रंथ, चित्र, वनस्पतींचे नमुने समावेश, इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या वस्तू, या सगळ्या गोष्टी ब्रिटिश संग्रहालय लंडनला जे आहे, लंडन शहरात तिथं आहे. आपल्या शिवाजी महाराजांची तलवार पण तिथं आहे. यामुळे ब्रिटिश संग्रहालयात वस्तूंची संख्या वाढत गेली. आज मितीला या संग्रहालयात 80 लाख इतक्या वस्तू जमा केल्यात त्यांनी. भारतातल्या अनेक वस्तू त्यांनी चोरून तिकडे नेल्यात, तर त्या संग्रहालयात त्या दिसतात आपल्याला. कोहिनूर हिरा वगैरे. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आहे. अमेरिकेमध्ये काय आहे? नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. अमेरिकेमध्ये स्मिथोसोनियन जे इन्स्टिट्यूट आहे, या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेलं नैसर्गिक इतिहासाचं संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झालं होतं. इथं वनस्पती, प्राणी यांचे अवशेष, जीवाश्म आहे, खनिज, दगड, मानव प्रजातीचे अश्मभूत अवशेष आहे, पुरावस्तूंचे 12 कोटीहून अधिक नमुने या ठिकाणी नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री अमेरिकेमध्ये जमा केलेले आहेत. सोबतच आपल्या भारतातली काही महत्वाची संग्रहालय IMP करून ठेवा, हे येणाऱ्या 2026च्या पेपरमध्ये येऊ शकतात. इंडियन म्युझियम कोलकाता, नॅशनल म्युझियम दिल्लीला आहे. सोबतच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईला आहे. त्यानंतर सालारजंग म्युझियम हैदराबाद, कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल अहमदाबाद, हे भारतातले प्रसिद्ध संग्रहालय आपल्याला माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर काही निवडक अजून आपण संग्रहालय पाहूया. यामध्ये भारतातील संग्रहालय, त्याच्यामध्ये कोलकाता इथं भारतीय संग्रहालय आपल्याला लक्षात ठेवायचंय. इंडियन म्युझियम कुठे आहे? कलकत्त्याला आहे. भारतातलं पहिलं संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे 1814 मध्ये स्थापन झालं होतं. चेन्नईमध्ये इसवी सन 1851 मध्ये ते सुरू झालेलं गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातलं दुसरं संग्रहालय आहे. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची, नॅशनल म्युझियमची स्थापना झाली होती. तर हे संग्रहालय लिहून ठेवायचे साईडमध्ये, याच्यावर नजर टाकत राहायची. आणि विद्यापीठांशी यांचं संग्रहालय शास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम असतो, त्यात हे शिकवलं जातं. संग्रहालय शास्त्रामध्ये तुम्ही पदवी घेऊ शकता, पदविका घेऊ शकता, अभ्यासक्रम आहे. विविध विद्यापीठ आहेत भारतात. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्लीला, महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ वडोदराला, त्यानंतर कोलकाता विद्यापीठ कलकत्त्याला, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसीला, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगडला आणि जिवाजी विद्यापीठ हे ग्वालियर या शहरामध्ये आहे. तर ही विद्यापीठ शिकवतात या सगळ्या गोष्टी. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम कुठं आहे? तर ते आहे मुंबईला. इसवी सन 1904 मध्ये मुंबईत काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्रित येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारलं होतं. 1905च्या नोव्हेंबर महिन्यात याची इमारतीची पायाभरणी झाली आणि हे म्युझियम वेस्टर्न इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं निश्चित झालं. इसवी सन 1998 मध्ये त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं करण्यात आलेलं आहे. संग्रहालयाची वास्तू कशी आहे? इंडो गॉथिक स्टाईलची आहे, म्हणजे युरोपियन इंडियन स्टाईल आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. सोबतच या संग्रहालयात कला, पुरातत्व, निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू इथं संग्रहित केलेल्या आहेत. त्याचबरोबर ग्रंथालय आणि अभिलेखागार याची माहिती पेपरमध्ये विचारलेली आहे. ग्रंथालयात सगळे भांडारगरच असतात माहितीची, ज्ञानाची. याच्यात मॅनेजमेंट, त्याचं माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, त्याचं संकलन, आयोजन, जतन, संवर्धन ह्या गोष्टी केल्या जातात. प्रसारण पण करतात. संगणकीय प्रणालीच्या आधारे आजकाल वाचकांना आवश्यक ते नेमके ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात. आपल्याला व्यवस्थापनात
खूप मोठा इथे तक्षशिला विद्यापीठ इथं ग्रंथालय इसवी सन सुमारे पूर्वच्या 5व्या शतकात ते इसवी सन 5व्या शतकादरम्यान होतं. तक्षशिला तुम्हाला माहितीये. मेसोपोटेमियामध्ये असिरियस साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल यानं एक ग्रंथालय सुरू केलं होतं 7व्या शतकात इसवी सन पूर्वमध्ये. इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया इथं ग्रंथालय सुरू झालं होतं 4थ्या शतकामध्ये. जगातले सगळ्यात प्राचीन ग्रंथालयापैकी हे ग्रंथालय आहेत. त्याचबरोबर तामिळनाडूतील तंजावरमध्ये सरस्वती महाल ग्रंथालय इसवी सनाच्या 16व्या शतकात नायक राजांच्या काळात बांधलं गेलं होतं. 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर जिंकलं. त्यानंतर स्वतंत्र राज्य स्थापन झालं तेव्हा व्यंकोजी राजे भोसले यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय जे आहे ते समृद्ध केलं होतं. सरफोजी राजे भोसले यांचा त्याच्यात महत्वाचा वाटा होता. त्यांच्या सन्मानार्थ 1918 मध्ये ग्रंथालयाला त्यांचं नाव देण्यात आलं सरफोजी राजे. आणि या ग्रंथालयाच्या मध्ये सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. ओके. त्यानंतर भारतात काही ग्रंथालय आहे, जसं याच्यावर क्वेश्चन लास्ट इयरच विचारलाय. कोलकात्यामध्ये नॅशनल लायब्ररी आहे. दिल्लीमध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी आहे. हैदराबादमध्ये स्टेट सेंट्रल लायब्ररी. मुंबईमध्ये लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी. या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? ह्या दोन, लायब्ररी ऑफ एशियाटिक अँड डेव्हिड ससून, मुंबईला. तर इथं सगळ्या महत्वाच्या तांत्रिक आणि या कागदपत्रांच्या आधारित असलेली सुरक्षित सगळी ग्रंथ ठेवलेली आहेत. आणि ह्याचं व्यवस्थापनाचं काम अभिलेखाच्या गारांच्या तज्ञांच्याकडून व्यवस्थित केलं जातं. ही महत्वाची नावाजलेली ग्रंथालय आपण पाहिली. ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह ही सगळी माहिती असते. संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळं आज ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचं आधुनिक काळातलं जे व्यवस्थापन आहे ते अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडलेलं आहे. भारतात पहिलं सहकारी अभिलेखागार कधी सुरू झालं होतं? तर 1891 मध्ये इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावानं कोलकात्यामध्ये हे स्थापन झालं होतं. 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणलं गेलं होतं. तर अशा प्रकारचं एक भारतातलं पण इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट नावाचं अभिलेखागार 1891 मध्ये भारतात जे सुरू झालं याच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. इसवी सन 98 मध्ये तेव्हाचे राष्ट्रपती KR नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून एक जनतेसाठी अभिलेखागार सुरू केलं. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत ते सुरू झालं होतं. 1748 पासून इथं कागदपत्रे लावून अरबी, इंग्रजी, फारसी, संस्कृत, उर्दू भाषेमध्ये तुम्हाला विविध ग्रंथ जे आहे हस्तलिखित जे आहेत ते उपलब्ध करून दिलेत. त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहेत. जसं अभिलेखागार संचालनालय शाखा मुंबई आहे, पुणे आहे, कोल्हापूर, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी. तसेच पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्र आहे. त्याला पेशवे दफ्तर असं म्हटलेलं आहे. पुणे अभिलेखागार, तुम्ही जर तिथे गेले तर नक्की व्हिजिट करा. कोश वाङ्मय म्हणजे कोश शब्दांचा, विविध माहितीचा आणि ज्ञानाचा केलेला पद्धतशीर विग्रह असतो. कोश वाङ्मय म्हणजे काय असतं की कोश वाङ्मय म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा, ज्ञानाचा संग्रह असतो. जसं विकिपीडिया आहे, सगळं नॉलेज तिथं भरलंय, तसंच ज्ञान शब्द कुठं भरलेले? कोश वाङ्मयामध्ये. याचं विविध ज्ञानाचं संकलन केलं जातं, मांडणी केली जाते, त्याला कोश म्हणतात. उपलब्ध ज्ञानाचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट, सुलभ रीतीनं त्याच्या उपलब्धतेची सोय हे त्याचं उद्दिष्ट आहे. सोबतच याच्यामध्ये कोशाची आवश्यकता दिलेली असते. कोशामुळे वाचकापर्यंत ज्ञान पोहोचवलं जातं. त्याची विविध आपण म्हणू शकतो जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न जोला असतो. एखाद्या गोष्टीची वाचनाची आवड असते, वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची इथून प्रेरणा मिळते कोश वाङ्मयातून. आणि जे अभ्यासक, संशोधक असतात त्यांचा ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून त्यांच्या ज्ञानात भर घालण्याची जबाबदारी ही घेते. संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात आणि राष्ट्राच्या सांस्कृतिक याचं प्रतीक, बौद्धिक सांस्कृतिक गरज या सगळ्या गोष्टीमध्ये कोश वाङ्मयाची मदत होते. कोश वाङ्मयामुळं आपल्याला त्याची अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा, अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात. यामध्ये सगळ्या गोष्टी ॲक्युरेट लागतात. ते राखण्यासाठी कोशांच्या सुधारित आवृत्त्या म्हणजे त्याचे जसं एडिशन 1 येते तर त्याची एडिशन 2 पण येते. म्हणजे ह्या ज्या कोश आहेत हे विश्वकोश जे असतात याची पुन्हा पुन्हा आकारविल्य, विषयवार 2 पद्धतीने ढोबळ मनानं त्या सगळ्या गोष्टी करून ते तुम्हाला नवनवीन अपडेट्स याच्यात देत असतात, नवीन नवीन एडिशन देत असतात. आणि कोशाच्या शेवटी एक सूची दिली असते,
त्याच्यामध्ये वाचकांसाठी नवीन शब्द, नवीन अर्थ याची एक इन्फॉर्मेशन असते. वरील प्रकारची कोश रचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. कोश वाङ्मयामध्ये लेखन करत असताना विविध विषयातील तज्ञांची गरज भासते. कोशाचे सर्वसाधारण 4 विभागात वर्गीकरण होतं. एक असतो शब्दकोश, ज्याला डिक्शनरी तुम्ही म्हणता. एक असतो विश्वकोश, ज्याला विकिपीडिया किंवा सगळं नॉलेज त्याच्यात असतं. एक असतो कोश सदृश्य वाङ्मय आणि एक असतो सूची वाङ्मय. शब्दकोश ज्यात शब्दांचा संग्रह असतो, शब्दांचे अर्थ, पर्यायी शब्द, नवीन शब्दाची उत्पत्ती, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. ग्राहक जो असतो व्युत्पत्ती कोश या सगळ्यांची इन्फॉर्मेशन ठेवतात. विश्वकोशामध्ये सर्व संग्राहक आणि एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, त्याचबरोबर महाराष्ट्रीयन ज्ञानकोश, विश्वकोश इत्यादी भाग पडतात पहिल्या याच्यात. आणि दुसऱ्या याच्यात विशिष्ट विषय पर लेखन केलं जातं, त्याला वाहून लेख दिले जातात. भारतीय संस्कृती कोश, व्यायामधान कोश असे विविध प्रकारचे कोश असतात. कोश सदृश्य वाङ्मयामध्ये मांडणी केलेली असते, त्यामध्ये विषयावर तज्ञांकडून लेख लिहून दिले जातात. ग्रंथनिर्मिती महाराष्ट्र जीवन खंड 1, खंड 2, पुणे खंड 1, पुणे 2, इयरबुक, मनोरमा, टाइम्स ऑफ इंडिया जे येतात, या सगळ्या गोष्टी कोश सदृश्य वाङ्मय येतात. म्हणजे कोशासारखाच असतात, पण ऍक्च्युली ते वेगळ्या ब्रँडचे असतात. असे ऑफिशियली कोणीतरी स्टेटनं किंवा एखाद्या मंडळानं दिलेलं नसतं, ते कोणतरी प्रायव्हेट ब्रँड असते, ती त्याला रिलीज करत असते. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये कोश आणि याचा इतिहास काय आहे, तर इतिहास विषयात कोशात वस्तुनिष्ठतेला महत्व असतं. दोघांमधला हा समान धागा तर आहे. राष्ट्रातील, भाषेतील, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही एकदा वाचू घेऊ शकता. पण याच्यातलं एक उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी जे होते, त्यांनी एक भारतीय संस्कृती कोश काढला होता इतिहासामध्ये. जीवनाच्या क्षेत्रातील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणं, ज्ञानार्जन करणं, यासाठी हा एक व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपामध्ये त्यांनी काढलेला महत्वाचा कोश आहे. एक समाजाचं मानचिन्ह म्हटलेलं आहे कोशाला, हे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता इतिहास विषयाशी संबंधित कोश कोणकोणते आहेत, तर त्यात रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश, जो 1876 मध्ये आला होता, त्याला आद्यकोश म्हटलं जातं. हे IMP करून ठेवा, आद्यकोश कशाला म्हणतात, तर रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय ऐतिहासिक कोश. त्यानंतर भारत वर्षात पूर्वी आपण जे काही प्रख्यात लेख, या सगळ्या गोष्टी, स्त्रिया, पुत्र, धर्म, या सगळ्या गोष्टी पाहिल्यात, या नद्याबद्दल सगळं त्यांनी त्याच्यात अंतर्भाव करून दिलेला आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचं महाराष्ट्रीय ज्ञानकोश, याचे 23 खंड प्रकाशित आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पुढं सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना करून त्यांनी चरित्रकोश 32 मध्ये काढले. मध्ययुगीन चरित्रकोश काढले, अर्वाचीन म्हणजे नवीन काढले, प्राचीनही काढले. तर यामध्ये बऱ्याच उपनिषद, सूत्र, वेदांग, पुराण, श्रुती, स्मृती, जे काही वैदिक साहित्य आहे, बौद्ध धर्मातलं, जैन धर्मातलं साहित्य आहे, याचा सर्व समावेश कशात केलेला आहे, तर या चरित्रकोशामध्ये. भारतीय वर्षीय हे जे काही सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये जे ठेवलेले आहेत. आता हा एक प्रश्न महत्वाचा आहे, तो आहे स्थळकोशावरती. तर इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्वाचा आहे, बरोबर. नावातच दिसतं कोणतं तरी स्थळकोश कोणत्या तरी ठिकाणी आहे. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश काढतात, जसं महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी एक महत्वाचा 14व्या शतकातला ग्रंथ आहे. त्यात महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले होते, त्या गावाची नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना त्या ग्रंथावरून येते. ग्रंथाचं नाव काय आहे, स्थानपोथी. ओके, कोणी लिहिलेलं होतं, मुनी व्यास यांनी. लीळा चरित्रामध्ये कोणत्या गोष्टी कधी झाल्या, केव्हा झाल्या, त्या सगळ्या स्थानपोथीकार सांगतात. आणि श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र लेखनासाठी तो एक उत्तम संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. प्राचीन भारतामध्ये स्थलकोश होते. 1969 मध्ये सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी ते काढले. वैदिक साहित्य, कौटिल्य अर्थशास्त्र, पाणिनीचं व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराण, मध्ययुगीन संस्कृती, तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक, जैन साहित्यामध्येही भौगोलिक स्थळांची माहिती या सिद्धेश्वर शास्त्रींच्या स्थलकोशामध्ये पाहायला मिळते. विश्वकोशाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा साहित्य याच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीला चालना दिली होती. आणि हा प्रश्न मागच्या वेळेच्या फिल इन द ब्लँक मध्ये विचारलेला आहे MCQ मध्ये, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती झाली. जगभरात ज्ञान सार रूपानं कोशात आणलं गेलं
आणि इतिहास विषयाशी निगडीत महत्वाच्या नोंदी त्यांनी करून ठेवल्या. भारतीय संस्कृती कोश याच्यामध्ये महादेव शास्त्री जोशी यांचं संपादकत्व येतं. त्यांनी भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड काढलेले आहेत जोशी यांनी आणि विविध विषयांचा अभ्यास केलाय, सणांचा, उत्सवांचा, भूगोलाचा, इतिहासाचा, भाषक लोकांचा. आणि प्रत्येक विषयाला इतिहास असतो, कोश असतो, दिनविशेष असतो, व्यक्तिकोश असतो आणि त्याचबरोबर या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानं आपल्याला त्या गोष्टी अभ्यासायला मिळाल्या. आपल्याला लक्षात आलं की इतिहास या विषयामध्ये प्रावीण्य संपादन केलं तर आपल्याला व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्याचा माहिती घेऊन तुम्ही भविष्यामध्ये इतिहासात काहीतरी करिअर जे आहे ते करू शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हा चॅप्टर थोडासा वन शॉट असल्यामुळे आपण क्विकली घेतलाय, पण जेव्हा याचा आपण एक लाईव्ह लेक्चर घेऊ त्यामध्ये हा अतिशय साध्या पद्धतीत तुम्हाला, पण याच्यात ज्या काही गोष्टी मी IMP करून दिल्या आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत, त्याच्या आधी विचारलेल्या आहेत, त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. थँक्यू. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये.